संत शिरोमणी सावता महाराजांचा 731वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये कर्जत येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिरामध्ये साजरा होतो आहे। संत परंपरेतील सर्वात ज्येष्ठ संत म्हणून संत सावता महाराजांची ओळख आहे। संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांच्या परंपरेतील संत सावता महाराज हे कर्म आधारित भक्तीसाठी ओळखले जातात। कर्म हीच भक्ती, कर्म हीच शक्ती हा संदेश त्यांनी सर्वांना या ठिकाणी दिलेला आहे। संत सावता महाराजांचा जन्म आरणभेंडी या ठिकाणी झाला आणि सावता महाराजांनी अंधश्रद्धा, जाती व्यवस्था या विरोधामध्ये या ठिकाणी काम केलं। सर्वांना सामावून घेणारे संत म्हणजे संत सावता महाराज। संत सावता महाराजांबद्दल सांगायचं म्हटलं तर संत परंपरेतील सर्व संतांच्या पालख्या ह्या पंढरपूरला या ठिकाणी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात, पण एकमेव संत आहेत की ज्यांना भेटण्यासाठी पंढरपूरवरून विठ्ठलाची पालखी ही आरणभेंडी या ठिकाणी जाते। तर अशा या संत सावता महाराजांचा 731वा संजीवन समाधी सोहळा अगदी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय। आज या ठिकाणी या पुण्यतिथीच्या निमित्ताने भजनाचा कार्यक्रम, त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये चंद्रकांत उर्फ पिंटू शेलार आणि शेखर सायकर यांच्या वतीने अन्नदान, त्याचबरोबर संध्याकाळी पुन्हा एकदा या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम आणि त्यानंतर सायंकाळी श्री संजय खराडे यांच्या वतीने सुद्धा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। दरवर्षीप्रमाणे श्री गोदड सोनमाळी यांच्या दुकानासमोर संतश्रेष्ठ सावता महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी आता भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर 12 वाजता महाआरती होईल, त्यानंतर फुलं टाकण्याचा कार्यक्रम होईल आणि फुलं टाकून झाल्यानंतर मग महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल। तर संत सावता महाराजांचा हा विचार कर्म आधारित, कर्मे ईशू भजावा या उक्तीप्रमाणे आपल्या कर्मामध्येच या ठिकाणी देव शोधला। कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी। अर्थात शेतीमध्ये काम करत असताना त्यांनी आपल्या शेतजमिनीमध्ये, पिकामध्ये, भाजीपाल्यामध्ये ईश्वर शोधला, पांडुरंगाला शोधलं आणि तोच पांडुरंग या ठिकाणी त्यांनी आपल्या कर्मामध्ये पाहिला। आज या ठिकाणी संत सावता महाराजांच्या या मंदिरामध्ये आज संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आकर्षक अशी फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ही सजावट करत असताना नाना राऊत, त्याचबरोबर सोमनाथ राऊत, अक्षय खराडे, दादा वाघ यांच्या नियोजनाखाली या ठिकाणी सर्वच सावता भक्तांनी ही सजावट केलेली आहे। संत सावता महाराज मंदिर परिसर विकास समितीच्या वतीने आज मोठ्या उत्साहामध्ये ही पुण्यतिथी आपण या ठिकाणी साजरी करत आहोत। तर आकर्षक अशी या ठिकाणी फुलांची सजावट आपण पाहतो आहे। मी सर्व सावता भक्तांना या ठिकाणी विनंती करेल की आज आपण या पवित्र पावन मंदिरामध्ये यावं, सावता महाराजांचं दर्शन घ्यावं आणि कर्म हीच ईश्वर भक्ती हा संदेश आपण इथून या ठिकाणी घेऊन जावा। जय सावता।